शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तर मंडळी मी आता पुणे जिल्ह्यामध्ये आहे। तर इथं आपल्यासोबत ऐश्वर्या गोट फार्मचे ओनर आहेत। इथं सोजत जातीच्या शेळ्या आहेत, शेळ्याचा गोठा आहे। टोटल ॲनिमल माझ्याकडे 300 प्लस आहेत आत्ताच्या घडीला। त्यातले ईदचे बकरे माझ्याकडे जवळजवळ 150 बकरे ईदसाठीचे। ब्रीडिंगमध्ये तुम्ही जे या क्षेत्रात शिरला, ब्रीडिंग आणि त्यानंतर जे कटिंगचा, त्यामध्ये काय डिफरन्स असतो? ब्रीडिंगचा माल आणि कटिंगचा माल याच्यातला विषय असा आहे, कटिंगचा माल चालतो टोटल सगळं समोरच्याच्या हातात मार्केट आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर त्यात विषय असा चालतो का वजनाच्या निम्म पकडलं जातं, त्याला गुणिले असणारे आजचे मटणाचे रेट चालतात। समजा 30 किलोचा बकरू आहे, 15 किलो मटण पडेल बोलून 350 रुपये ते 400 रुपये किलो, बोले तर 9,000 रुपयाच्या आसपासची बकरू विकली, 9 ते 11,000 रुपये। आणि यात विषय असा आहे, तर हे जे गावरांचं बकरू आहे ते तुम्ही 12 महिने पाळल्याच्या नंतर ते जास्तीत जास्त वजन तुम्हाला किती भेटू शकतं? लय झालं तर मी म्हणतो 30 किलो ते 40 किलो भेटत, खपून 15,000 16,000। तर हेच जर माझ्याकडच्या सोजतच्या जातीचे जर ब्रँडचे बकरं पाळले तर तुम्हाला याचा वर्ग कमी कमी 70 किलो प्लस तर 100% भेटतील। जर चांगल्या जातीच्यामध्ये पहा, या सोजतमध्ये ह्या मोठ्या स्ट्रक्चरच्या शेळ्या अशा चांगल्या 10 शेळ्या असतील, किंवा समोर पलीकडच्या बाजूला उभ्या आहेत समोर त्या शेळ्या, अशा जर शेळ्या असतील तर त्या शेळ्या कमीत कमी एका गाताला 2 ते 3 बच्चे देणाऱ्या शेळ्या आहेत। तर किती उत्पन्न भेटू शकेल मग? त्या शेळ्या कमीत कमी 2 ते 3 बच्चे 10,000 रुपये, 3 महिन्यात 10 ते 11,000 रुपयाला आरामशीर विक्री होती या बकऱ्यांची। पण सगळ्यात स्पेशलीमध्ये ब्रीडिंगमध्ये काम असं आहे आपलं, आपण 40 प्लसच बकरा यूज करतो हाईटमध्ये कमीत कमी, आणि वजन कमीत कमी 2 दाताला 80 प्लस असणारा बकराच ब्रीडिंगसाठी वापरतो, तो पण क्वालिटीमध्ये गुलाबीमध्ये। सोजत जातीच्या शेळ्या आहेत, त्याचं खासियत काय आहे? सोजत जातीचा खासियत म्हणजे 14 महिन्यात तुम्हाला 14 ते 15 महिन्यात तुम्हाला डबल ईद कंपल्सरी भेटेल, हा पहिला प्रमुख याचा उद्देश आहे। त्याच्यानंतर सोजतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात देखणेपणाला जास्त किंमत आहे। ईदला सगळ्यात आधी फास्ट बकरं फक्त सोजतचे बकरं विकतात। बरं, आता हे जे शेळ्या आता सोजत तर किती दूध देते आणि दूध तर म्हणजे त्याचा फायदा काय होतो का? दुधाचं ऐका ना, दूध आपलं तर आता सध्या पॅक होत नाहीये, तर आपलं वनराय मिल्क म्हणून मुंबईला घाटकोपरला दूध जाते वागदरे भाऊंच्या तिकडे, तिथं पॅक होतं म्हणजे, तर आपण डायरेक्ट काढून लगेच टोटल त्वरितमध्ये लगेच पॅक करून टाकतो आणि फ्रीजर बनवतो। बोर सानेन सगळं करून आज जमनापारी वगैरे सगळे करून दमलोय, परंतु काय होतं विकताना मार्केटला गेल्यानंतर जी क्वालिटी आहे, 50 बकरामध्ये 4 बकराला क्वालिटी येते, बाकीची बकरं 19-20 होत्यात। मार्केटमध्ये 4 बकरांचे पैसे होतील पण बाकीचा माल स्वस्त विकावा लागतो। तसं सोजतमध्ये विषय नाहीये, सोजतमध्ये सगळा रेटमध्ये चांगल्या पद्धतीत विकला जातोय, आणि सोजतमध्ये गिराईक त्वरित गिराईक आहे, फास्टमध्ये लगेचच्या लगेच विकायला सोजत मला ऑल इज वेल वाटलं, म्हणून सोजतमध्ये आपण काम करतो। विक्रीसाठी माझ्याकडे 130 बोकड अवेलेबल आहेत आता ईदसाठी विक्रीला, 130। आणि छोटी पट्टीमध्ये याच्यात पण उपलब्ध आहेत, या टाईपमध्ये 5 महिने 6 महिन्याची बकरं आता माझ्याकडे 50-60 उपलब्ध आहेत, आणि फिमेल पण छोट्या मोठ्या मादे शेळ्या सगळं काही भेटेल सोजतमध्ये आपल्याला। आता ह्या ज्या शेळ्या आहेत तुम्ही सगळ्या घरच्या घरीच तयार केलेल्या आहेत का? घरच्या खाणीच्याच जास्त आहेत आता सध्या माझ्याकडे। माझ्या ज्या विकत आणलेल्या शेळ्या मी विकून टाकल्या होतं। आपल्या घरच्या ज्या शेळ्यांचं चांगलं दूध आहे सगळ्यात मस्त, किंवा जी चवजन वाढ सगळ्यात जबरदस्त आहे, त्याच टाईपमध्ये आपण फिमेल ठेवल्यात। तर हा व्यवसाय सध्या तुम्हाला परवडतोय का? ऐका ना, मी 2 घेऊन सुरुवात केली, ती आता माझ्याकडे 300 प्लस आहेत। जर परवडलं नसतं तर मी कधीच बंद केला असता। बरोबर, फक्त याच्यात एक आहे, ज्याला विकता येईल तो फायद्याचा राहील, सगळ्यात महत्वाचा। हळूहळू तुम्ही 10 घेऊन सुरुवात करा, तुम्ही तुमचं विकायला काय शिका, विषय संपला, त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त पैसे भेटतील। जर तुम्ही कोणत्या तरी पुढच्या भरोश्यावर विकताय तर मात्र तुम्हाला कमी पैसे, हा माझा पहिला मेन विषय याचा। आणि ब्रीडर जो आहे तो कसा ओळखायचा चांगला? आणि हे मध्ये ब्रीडरमध्ये आता तुम्हाला कोणत्या जातीचा निवडायचा आहे त्याच्यानुसार त्याचे गुण अवलंबून आहेत, प्रत्येकाचे जातीचं गुण वेगवेगळे आहेत। आता तुम्हाला सोजतमध्ये पाहिजे तर सोजतमध्ये लांब लचक उंच, बरोबर, आणि कमीत कमी काय नाही करत, कमीत कमी वजनात कमीत कमी वयात जास्तीत जास्त वजनवाला पाहिजे सोजतमध्ये।